अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 7 वर्षीय बालकाचा मृत्यू. जालना मंठा रोडवरील घटना. अज्ञात वाहनानं झालेल्या धडकेत मृत्यू. कालच केला होता वाढदिवस साजरा. आज दिनांक 31 रोजी शुक्रवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात एका 7 वर्षाच्या बालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय. जालना मंठा रोडवर रामनगर साखर कारखान्याजवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अज्ञात वाहनाच्या चालकानं घटनास्थळावरून पळ काढलाय. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ऊसतोड कामगार परतूर तालुक्यातील साखर कारखान्यावर जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कुटुंबातील त्यांचा 7 वर्षाचा चिमुकला रोडवर गेला आणि समोरून येणाऱ्या भरधाव वाहनानं त्यास उडवलं. बालकाला उडवल्यावर कुटुंबांनी अनेक वाहनधारकांना रुग्णालयात नेण्यासाठी विनवण्या केल्या, परंतु कुणीही जखमी बालकासाठी वाहन दिलं नसून शेवटी दुचाकीवरून जखमी बालकास जालन्यातील खासगी रुग्णालयात आणण्यात आले, परंतु दुर्दैवानं बालकाचा मृत्यू झाला. दरम्यान मयत बालकाच्या पार्थिवावर जालन्यातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी बालकाच्या नातेवाईकांचा आक्रोश मोठा होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात यांनी घाटे रुग्णालयामध्ये धाव घेऊन नातेवाईकांचं सांत्वन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना विजय लहाणे आणि संदीप खरात यांनी सांगितले की अज्ञात वाहनधारकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी लवकरात लवकर वाहनांचा शोध घ्यावा. तसेच अपघात घडला त्यावेळी साखर कारखान्याच्या प्रशासनानं कोणतीही मदत न केल्यामुळे बालकाच्या उपचारांमध्ये विलंब झाला. जर कारखाना प्रशासनानं लवकर मदत पुरवली असती तर कदाचित बालक बचावला असता. परतूर पोलिसांनी सुद्धा योग्य पद्धतीनं तपास करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. परतूर तालुक्यामध्ये एक कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये ऊसतोड कामगार करण्यासाठी ऊसतोडीसाठी आमच्या जालन्यामधले भोकरदन तालुक्यातले केदारखेडा इथून काही लेबर गेलो होतं. त्यामध्ये एका चिमुकल्याचा जीव गेलेला आहे आणि अतिशय म्हणजे काल त्याचा वाढदिवस होता. आम्हाला सुद्धा बोलताना आमचं पण ऊर भरून येतोय. खूप गंभीर विषय झाला आहे. तिथल्या काही लोकांनी त्याला म्हणजे ज्याच्याकडून ॲक्सिडेंट घडला त्यांनी आणि तिथल्या शेतकरी घरीने त्याला जर वेळेवर आणलं असतं त्या लेकराचा जीव वाचला असता. आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो. त्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात साहेब हे पण इथं आलेले आहे आणि खूप गंभीर विषय असं व्हायला नाही पाहिजे. लहान लेकरू आहे आणि याच्यावर इथल्या ज्या प्रशासनाने लवकर लक्ष झालं असतं तर गोरकरी लेकरा जीव वाचला असता. सगळं वातावरण इथं एकदम भावनिक झालेलं आहे. परंतु या ठिकाणी जो ॲक्सिडेंट झाला एक 7 वर्षाचा मुलाचा, कालच त्याचा वाढदिवस होता. काल वाढदिवस झाला आणि आज सकाळी त्याचा ॲक्सिडेंट झाला. दुर्दैवी त्याचा अंत झाला. तर या घटनेचं आमच्या सगळ्यांना दुःख वाटतं. परंतु आता घटना घडून गेलेली आहे. परंतु त्यांच्या नातेवाईकाच्या बोलण्यातून आमचं असं लक्षात आलं की ज्या वेळेस तो ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी जे कोणी त्या कंपनीचे कारखान्याचे बॉडीमध्ये डायरेक्टर वगैरे होते वाहुळ म्हणून, तर त्याने तिथं गाडीची सुद्धा व्यवस्था केली नाही. आणि यांचं म्हणणं असं जर गाडी जर उपलब्ध झाली असती तर निश्चितच त्या बालकाचा जीव त्या ठिकाणी वाचला असता. आणि आम्ही या ठिकाणी संबंधित परतूरचे PI भागवत यांचे संपर्क केला. त्यांना म्हणलं की कोणत्याच प्रकारचा दबाव त्या ठिकाणी तुम्ही टाकायचा नाहीये. जी काही रितसर तक्रार असेल ती योग्य तक्रार त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या परिवाराला आपला न्याय या ठिकाणी मिळवून देण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र जमलो आहोत. आणि या ठिकाणी आमची एक गोष्ट लक्षात आली की बाबा यांच्या घरच्याचं म्हणणं होतं की आम्हाला PM आत्ताच करायचं नाही. परंतु इथलचे जे स्थानिक पोलीस प्रशासनाचे म्हणजे ज्यांना कोणाला जिम्मेदारी सोपवलेली आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पोलीस चौकीतले कर्मचारी त्यांनी घाईघाईने PM करून घेण्याचं काय म्हणजे त्यांना वाटलं की बाबा घाईघाईने PM उरकून घ्या. हे कुठंतरी एक आम्हाला डाऊटफुल असं वाटतं की बाबा जेव्हा घरचे म्हणते की PM करायचं नाही आणि जे कर्मचारी PM करण्यासाठी घाई करतात, तर निश्चितच आम्ही या गोष्टीचा सुद्धा उलगडा या ठिकाणी करणार आहोत. आणि पॅन्थर रिपब्लिकन पार्टी पूर्णपणे या परिवाराच्या पाठीशी उभा आहे आणि निश्चितच या ठिकाणी आम्ही जे काही त्यांच्यासाठी करता येईल ते करू. पुढे बोलतो. नातेवाईकाचं म्हणणं असं आहे की बाबा आता याच्यानंतर त्या संबंधित गाडी चालकाला म्हणजे गाडी चालक जो कोणी असेल ज्यांनी आमच्या मुलाला त्या ठिकाणी ॲक्सिडेंट करून त्याचा दुर्दैवी अंत केला, तर त्या गाडी चालकाविरुद्ध त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत दिली नाही, ज्याच्याकडे आम्ही काम करतो असे त्या कंपनीचे जे वाहुळे आहेत त्यांच्या पण विरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्यांची मागणी या ठिकाणी लक्षात आलेली आहे.